हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन युअर फेवरेट फार्मा चॅनल। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे की डायबिटीज संपूर्ण दुनिया असणाऱ्या डायबिटीज या भयानक असणाऱ्या आजाराला त्रासलेले आहे। खूप प्रत्येकाच्या सरासरी म्हटलं तरी चालेल की घरामध्ये एक तर हा डायबिटीजचा पेशंट असतोच। त्यामुळं आपण हा डायबिटीज टाळण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आणि या डायबिटीज होण्यामागं सायंटिफिकरित्या काय कारण आहे, हा डायबिटीज नेमकं कशामुळे होतो, याच्या मागं नेमके काय काय रिझन आहेत, याची संपूर्णरित्या किंवा या डायबिटीजचे टाईप कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपल्याला कृपया विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं, आपल्याला सर्वांनाही विनंती आहे। तर डायबिटीजचं सांगायचं झालं तर पहिले मी तुम्हाला सांगतो की डायबिटीज म्हणजे नेमकं सांगायला लागणार आहे की पॅनक्रियाज म्हणजे काय, इन्सुलिन कसं सिक्रेशन होतं, त्याच्यानंतर इन्सुलिन कसं सिक्रेशन होतं, इन्सुलिनला रेग्युलेट करणाऱ्या आपल्या बॉडीमध्ये सेल कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर ग्लुकॅगॉन म्हणजे काय, त्याच्यानंतर झालं तर पोस्टेरियर पिट्युटरी हार्मोन कोणते आपल्या इन्सुलिनच्या सिक्रेशनवर अफेक्ट करतात आणि डायबिटीजचे टाईप किती आहेत। फर्स्टली मी स्टार्ट करतो की डायबिटीजचे मेन दोन टाईप आहेत। डायबिटीजचे कुठले मेन दोन टाईप आहेत, डायबिटीज इन्सिपिडस अँड डायबिटीज मलायटस। दीज आर द मेन टू टाइप्स ऑफ द डायबिटीज। व्हॉट इज द डायबिटीज इन्सिपिडस? तर डायबिटीज इन्सिपिडसच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर डायबिटीज इन्सिपिडस कशामुळे होतं, आपल्या शरीरामध्ये पोस्टेरियर पिट्युटरीपासून एक तयार होणारा एक हार्मोन असतो ज्याचं की नाव अँटी डायुरेटिक हार्मोन, अल्सो कॉल्ड ॲज द व्हॅसोप्रेसिन। इफ देर इज अ डिक्रीज लेवल ऑफ द व्हॅसोप्रेसिन, increase the urine output in the body, which leads to the diabetes insipidus. Diabetes insipidus कशामुळे होते, तर ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये व्हॅसोप्रेसिनची कमतरता होईल, व्हॅसोप्रेसिनची जर कमतरता झाली तर आपल्याला डायबिटीज इन्सिपिडसचा सामना करावा लागतो। तर डायबिटीज इन्सिपिडसमध्ये नेमकं होतं काय, आपला हा व्हॅसोप्रेसिन जो आहे हा अँटी डायुरेटिक हार्मोन आहे, म्हणजे आपलं जे युरिनेशन, जी सुसू प्रोड्यूस करण्याची आपली जी कॅपॅसिटी आहे तिला कमी करण्याचं काम हा अँटी डायुरेटिक हार्मोन करतो। आणि जर अँटी डायुरेटिक हार्मोनची लेवल जर आपल्या बॉडीमध्ये कमी झाली तर आपल्याला नेमकं काय होतं, जास्त 10 पटीने जास्त आपल्याला लघवी यायला सुरुवात होते, त्यालाच आपण डायबिटीज इन्सिपिडस असं म्हणतो। आणि जर साहजिकच आहे, जर ज्या माणसाला जास्त लघवी यायला लागली त्याला तहान पण जास्त लागणारच आहे। त्यामुळं डायबिटीज इन्सिपिडसचे नेमके सिम्पटम दोन कोणते आहेत, डायबिटीज इन्सिपिडस इज सिम्पटमाइज्ड ॲज पॉलियुरिया अँड पॉलिडिप्सिया, मीन्स increase in urine output than 10 times more than normal and increase the thirst. So this is the about diabetes insipidus. And so can we discuss about diabetes mellitus? Diabetes mellitus is characterized by raised in the blood glucose level. आपल्या रक्तामधील साखरेचं प्रमाण वाढणं यालाच आपण डायबिटीज मलायटस असं म्हणू शकतो। नॉर्मली आपल्या रक्तामध्ये साखर असतेच, रक्तामध्ये साखर नसते असं होऊ शकत नाही। आपल्या बॉडीचे काम करण्यासाठी रक्तामध्ये साखर असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळं ज्यावेळेस आपल्या रक्तामधली साखर नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा वाढते त्याला आपण डायबिटीज मलायटस असं म्हणतो। तर रक्तामधली साखर रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं, तुम्हाला मी खूप एकदम साध्या भाषेमध्ये आणि एकदम सायंटिफिक माहिती सांगत आहे, कृपया आपण शांतचित्ताने ऐकून घ्या। डायबिटीजची आपली जी रक्तामधली साखर आहे तिचं रेग्युलेशन कसं होतं, आपली जी पॅनक्रियाज आहे, स्वादुपिंड ज्याला म्हणतात, त्या स्वादुपिंडामध्ये बीटा सेल नावाच्या सेल असतात आणि त्या बीटा सेल इन्सुलिन सिक्रेट करतात आणि अल्फा सेल सिक्रेट द ग्लुकॅगॉन। बीटा सेल, इन्सुलिन, अल्फा सेल, ग्लुकॅगॉन। ज्यावेळेस आपल्या रक्तामधील साखरेचं प्रमाण कमी होईल, लक्षात द्या कमी होईल, त्यावेळेस अल्फा सेल रिलीज करतात ग्लुकॅगॉन। त्याच्यानंतर ग्लुकॅगॉन रक्तामध्ये येते आणि रक्तामध्ये आल्याच्या नंतर हा ग्लुकॅगॉन कुठं जाते, लिव्हरकडे जाते आणि लिव्हरमध्ये ज्या ठिकाणी ग्लायकोजनचा स्टोरेज असतं लिव्हर, आणि त्या लिव्हरमधला ग्लायकोजनला ब्रेक करतं आणि रक्तामध्ये जी काही साखरेची कमतरता झाली
ती साखरेची कमतरता भरून काढण्याचं काम कोण करतं? ग्लुकॅगॉन करतं. प्रोसेस कोणती आहे? ग्लायकोजिनोलायसिस मीन्स ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करून आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज आणण्याचं, आपल्या रक्तामध्ये ग्लुकोज आणण्याचं काम कोण करतं? ग्लायकोजन. पण ग्लायकोजन एवढं ग्लुकोज आणतं की जास्त व्हायला लागतं. मग जास्त झालेलं आपल्या रक्तामध्ये काही कामाचं नाही ना. त्यामुळे आपल्या जी स्वादुपिंड आहे ते कुठला हार्मोन सिक्रेट करतं? नंतर इन्सुलिन. इन्सुलिन काय करतं? इन्सुलिन सिक्रेटेड बाय बीटा सेल ऑफ इजलेट ऑफ लँगरहान्स ऑफ द पॅनक्रियाज. ज्यावेळेस इन्सुलिन सिक्रेट होईल त्यावेळेस इन्सुलिन रक्तामध्ये येणार. इन्सुलिन बघणार की इन ब्लड देर इज अ इन्क्रीज क्वांटिटी ऑफ द ग्लुकोज. सो insulin make glucose transporter into cell means इन्सुलिन काय करतं? हा ग्लुकोज रक्तामध्ये आहे, रक्तामधला ग्लुकोज आपल्याला काय करायचा आहे? सेलमध्ये पाठवायचा आहे. तर सेलमध्ये पाठवण्याचं काम कोण करतं? तर हे काम करतं इन्सुलिन. ज्यावेळेस सेलमध्ये पाठवल्या जाईल त्यावेळेस काय होणार? त्या ग्लुकोजपासून लिपिडचं सिंथेसिस होणार, प्रोटीनचं सिंथेसिस होणार. त्यामुळं जे रक्तामधले जे काही ग्लुकोजचं प्रमाण आहे ते कमी होणार आणि आपल्या जी डायबिटीजची जी काही कमतरता आहे, डायबिटीज जो झालेला आहे त्या डायबिटीजपासून आपल्याला रिलीफ मिळणार. तुम्ही जर कधी एखादा डायबिटीजचा पेशंट बघितला असले तर तुम्ही नेमकं अनुभवलं असेल की त्याच्यासोबत की नेहमी त्याला थकवा येतो, जास्त पाणी प्यायला लागतं, जास्त युरिनेशन होतं. त्याला थकवा काय येतो? ज्यावेळेस आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त होतं ते साखरेचं प्रमाण काय होत नाही, आपल्या पेशीमध्ये जायला तयार नसतं. इन्सुलिन कमी असल्यामुळे पेशीमध्ये जात नाही. त्यामुळं आपले जे काही पेशी आहेत, सेल्स आहेत, त्या सेलला एकदम फॅटिग मीन्स एकदम थकवा आल्यासारखं त्या माणसाला होतं. मीन्स ATP प्रोडक्शन करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी एकदम कमी होऊन जाते. तर आपले डायबिटीज मेलायटसचे मेन 2 टाईप आहेत. कोणकोणते 2 टाईप? टाईप 1 डायबिटीज मेलायटस अँड टाईप 2 डायबिटीज मेलायटस. टाईप 1 मीन्स इट इज अ insulin dependent type 1 diabetes mellitus means there is a destruction of the beta cell. पॅनक्रियाज मधल्या बीटा सेलचं डिस्ट्रक्शन होणार आणि डिस्ट्रक्शन झाल्याच्या नंतर इन्सुलिनचं सिक्रेशन आपल्या बॉडीमध्ये कमी होणार आणि इन्सुलिनचं सिक्रेशन कमी झाल्याबरोबर आपलं जे काही रक्तामधलं ग्लुकोजचं प्रमाण आहे, ब्लडमधलं ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आणि आपल्याला डायबिटीज इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस होणार. तर आपल्याला याच्या ट्रीटमेंटमध्ये काय द्यायला लागणार? फक्त आपल्याला इन्सुलिन जर दिला तर त्याची जी काही लेवल आहे ती लेवल वाढल्या जाईल आणि डायबिटीजपासून आपल्याला रिलीफ मिळेल. पण हा जो डायबिटीज आहे लेस कॉमन आहे आणि जास्त तर चिल्ड्रनमध्ये होतो. टाईप 1 डायबिटीज मेलायटस is occurring to the children and it is due to deficiency of the insulin and it is the less common and patient is treated by giving the insulin or giving the insulin injection daily and it is the less common. म्हणजे हा टाईप 1 डायबिटीज मेलायटस जो आहे तो लेस कॉमन आहे. आता दुसरा आहे टाईप 2 डायबिटीज मेलायटस. इट इज द नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस. म्हणजे इन्सुलिनवर डिपेंड आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तर इन्सुलिन प्रेझेंट आहे, आपली पॅनक्रियाज स्वादुपिंड नॉर्मलरित्या इन्सुलिनचं प्रोडक्शन करत आहे. पण काय झालेलं आहे, आपल्या ज्या काही बॉडीमधले जे काही सेल आहेत त्या सेल संपूर्ण सेन्सिटिव्ह झालेल्या आहेत. आपल्या सेल म्हणजे यूज करत नाहीत. जे काही इन्सुलिन सिक्रेट झालं त्या इन्सुलिनचा यूज करत नाहीत. त्यामुळं काय होतं, नॉर्मल साहजिक आहे आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्लडमध्ये ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे आणि वाढल्याच्या नंतर काय होईल, मग आपल्याला जो काही डायबिटीज मेलायटस डिसीज होणार आहे. आणि डायबिटीज मेलायटस हा जो काही टाईप 2 डायबिटीज मेलायटस आहे हा मोर कॉमन आहे आणि इट ऑकर मोर इन टू द अडल्ट्स मीन्स जे काही 30-40 वर्षाच्या वरती जे काय अडल्ट माणसं आहेत, अडल्ट माणसाला जास्त टाईप 2 डायबिटीज मेलायटस मीन्स नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस होतो. तर आपल्याला हा नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस ट्रीट करण्यासाठी काय काय द्यावं लागणार आहे. तर याला आपल्याला इन्सुलिन देण्याची तर काही गरज नाही. इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, पण आपल्याला ह्या जे काही बॉडीचे सेल आहेत त्या सेलची सेन्सिटिव्हिटी कमी करायची आहे आणि ओरल हायपोग्लायसेमिक एजंट देऊन आपल्याला हा टाईप 2 डायबिटीज मेलायटसची ट्रीटमेंट करायला लागणार आहे. डायबिटीज मेलायटसचे सिम्पटम बघायचे झाले तर जर आपल्या रक्तामध्ये जर ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर नेमकं मी तुम्हाला सांगतो
की रक्तामध्ये जर वाढलं तर ज्यावेळेस हे रक्त किडनीकडे जाणार आहे व्हाया रिनल आर्टरी थ्रू ज्यावेळेस हे रक्त किडनीत जाईल त्यावेळेस काय होणार, किडनीतून जास्त अमाऊंटमध्ये ग्लुकोजचं फिल्ट्रेशन होईल आणि फिल्ट्रेशन झाल्याच्या नंतर जेवढं काय रिअब्झॉर्ब व्हायचं होतं तेवढं रिअब्झॉर्ब होणार नाही आणि जास्त अमाऊंटमध्ये ग्लुकोज आपल्या युरिनमध्ये प्रेझेंट राहील. तर त्या कंडिशनला काय म्हणतात, ग्लायकोसयुरिया. इफ ग्लुकोज इज प्रेझेंट इन टू द युरिन इज कॉल्ड ॲज द ग्लायकोसयुरिया. त्याच्यानंतर पॉलियुरिया. ज्यावेळेस ग्लुकोज आपल्या युरिनमध्ये राहील त्यावेळेस जास्त मोर अमाऊंट ऑफ द वॉटर इज रिटेन इन टू द रिनल ट्यूब्युल्स. मीन्स PCT DCT मध्ये जास्त प्रमाणात युरिन पण राहील, त्यामुळे आपल्याला पॉलियुरिया होण्याचे चान्सेस आहेत. आणि जर पॉलियुरिया जर झाला तर आपल्याला पॉलिडिप्सिया, जास्त तहान लागणार आहे. माणसाची जी काय फूड इनटेकची कॅपॅसिटी आहे ती फूड इनटेक करण्याची कॅपॅसिटी पण या डायबिटीज मेलाइटसमध्ये इन्क्रीज होते. आणि त्याच्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा असणारा याचा सिम्पटम आहे की कीटोयुरिया. मीन्स युरिन प्रेझेंट कीटोन बॉडीज इज प्रेझेंट इन टू द युरिन कॉल्ड ॲज द कीटोयुरिया. कीटोयुरिया का होत असणार, जर आपल्या सेलला ग्लुकोज मिळत नाही, प्रॉपरली ग्लुकोज आपल्या सेलला मिळत नाही, फक्त ग्लुकोज कुठे आहे आपल्या ब्लडमध्ये आहे, पण आपल्या नॉर्मल सेलला टिश्यूला ग्लुकोज मिळत नाही, त्यावेळेस सेल आणि टिश्यू काय करणार आहे, एनर्जी तर सेलला आणि टिश्यूला एनर्जी तर पाहिजे, त्यावेळेस सेल आणि टिश्यू काय करणार आहेत, जे त्या सेलमध्ये लिपिड आहे त्या लिपिडचं ब्रेकडाऊन करून एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत. आणि ज्यावेळेस लिपिडचं ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस कीटोन बॉडीज हा बाय प्रोडक्ट निघतो आणि हा कीटोन बॉडीज बाय प्रोडक्ट निघालेला हा युरिनमध्ये जातो. त्यामुळे आपल्याला कीटोन युरिया हा मेजर असणारा एक सिम्पटम्स या डायबिटीज मेलाइटसमध्ये दिसतं. तर हे संपूर्ण असणाऱ्या या डायबिटीजबद्दलची माहिती आहे. तर शॉर्ट आउट मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगू इच्छितो आता एक की डायबिटीज म्हणजे नेमकं काय बघितलं. डायबिटीज इन्सिपिडस अँड डायबिटीज मेलाइटस. डायबिटीज इन्सिपिडस कॉज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ द पोस्टेरियर पिट्युटरी हार्मोन दॅट इज द अँटीडायुरेटिक हार्मोन व्हॅसोप्रेसिनच्या कमतरतेमुळे काय होतं आपल्याला डायबिटीज इन्सिपिडस इन विच देर इज अ इनक्रीज युरिन आउटफ्लो 10 times more than the normal, and in case of the diabetes mellitus increase blood glucose level than normal, having the two type 1 diabetes mellitus, type 2. Type 1 it is the insulin dependent, type 2 in non insulin dependent. Type 1 it is the less common, type 2 more common. Type 1 के लिए ट्रीटमेंट साठी काय देतो आपण इन्सुलिन, आणि टाईप 2 साठी इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं पण सेलची सेन्सिटिव्हिटी आपल्याला कमी झालेली असते. त्यामुळं डायबिटीज होऊ नये म्हणून आपण काय काय करू शकतो, तर डायबिटीज होऊ नये म्हणून आपण आपली लाईफस्टाईल सुधारू शकतो. आपली जी काही झोप आहे ती आपण वेळोवेळी झोप घ्यायला पाहिजे. आपल्या जे काही झोपेचा वेळ आहे त्यावेळेस झोप घ्यायला पाहिजे. किंवा आपली जी काही लाईफस्टाईल आहे बाहेरचं जेवण वगैरे संपूर्ण टाळायचं आणि होईल तेवढं व्यायाम करण्याला आपण महत्त्व द्यावं. आणि आयुर्वेदामध्ये दिले असणाऱ्या खूप महत्त्वाच्या वनस्पती वगैरे आहेत त्यांचा रसाहार जर केला तर रसाहाराने खूप आपल्याला या डायबिटीजच्या बाबतीत आपल्याला रिकव्हरी होणार आहे. तर कृपया हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार. कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, माझ्या व्हिडिओला लाईक करावं. थँक्यू.